माझा पायावरी
देवाला सांगितलं बाबांची आस्ती घेऊन आलोय, माफ करा बरं देवा, मला वारी टाळा वाटत नव्हती. हे कर्ज विश्वाच्या बापाच्या डोक्यावर होतं, हे विश्वाच्या बापाच्या डोक्यावर. इथं मोहळ चावलंय, बरोबर आहे ना. बरोबर 11 वाजता 11:30 वाजता विटेवरचे मालक मंदिरातून बाहेर इंद्रायणीकडे बघितलं. अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र इंद्रायणी माते. देव तर इंद्रायणीच म्हटले असतील. जी प्रभू, पात्र पाठवा. तुकोबरायच्या ओळखीच्या व्यक्तीचं रूप घेऊन पात्र तुकोबरायच्या घरी. अन्नपूर्णे स्वयंपाक रांधा. अष्टमा सिद्धी, अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा, या अष्टमा सिद्धी वाढायला. पण बाबा संभ्रम होईल ना. जिजाबाईनं पाहिल्याबरोबर अष्टमा सिद्धी माहेरच्या बायकाचं रूप घेतलं. ताई कोणी कोण आलतात, जिजी कोणी कोण आलतात, नानी कोणी कोण आलतात. अगं इथं शिवजींच्या दर्शनाला आलतो, इंद्रायणीचं स्नान केलं, म्हणलं जिजाकडे जावं म्हणून आलो. माहेरातल्या बायकाचं रूप 8 सिद्धीनं, अष्टमा सिद्धी. बाबा इथपर्यंत ठीक आहे, पण पित्र जेवायला आल्यावर पाय कोणी धुवायचेत? तुकोबर आहे तर मला येते, पाय कोण धुवायचेत? आपण का देव आपल्या पुढे नाचत नाही याचा एक छोटासा पुरा. वेळ संपलाय, 10 मिनिटे पक्क सांगायचं बरं राजू. हो, कारण काय होते, संचयमुळेच काही काही लोक पडत आहेत. संचयमुळेच हो, संचय हिशोबात असले पाहिजे. संचय नुसते गाडीत बसायला आणि दणके दुसऱ्याला द्यायला, त्याच्यामुळे लय घोळ होतो नव्हते. त्याच्यामुळे संचय चांगले असले पाहिजे. बाजूच्यानं खरंच सांगावं, आमचा एक पाहुणा म्हणला मला त्या गावानं धोका द्याला म्हणून मी पडलो. नाही, गावाला दोष देऊ नको, ते कार्यकर्तेच फुटले होते, संचय फुटले नाही का नाही. त्याच्यामुळे संचय चांगले असले पाहिजे. काय सांगू लागलो, पाय कोणी द्यायचे? बाबा 3 जण भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काहीच नाही. 3 भाऊ. ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं, भिंतीला प्रेत टेकवलं. बाई रडत बसल्या, आपले पती गेले. भावकीच्या सोयरे धारे सगळी लोक धावत आली. अंत्यविधीची तयारी झाली, पण अंत्यविधीची तयारी झाल्याच्या नंतर प्रेत कधी बाहेर काढतात? पाणी पाजणार आधी आरक्षित करतात, पाणी पाजणारा. पण प्रेताला बाहेर काढीनत. तुमच्यासारखा व्यक्ती म्हणला, अरे का किती वेळ बसायचंय, कशा करता आणीनत? तुम्हाला कोणीतरी सांगितलं की त्या बाईच्या मालकाला पाणी पाजायला कोणी तयार नाही. तुमच्यासारखी व्यक्ती मध्ये गेली आणि त्या बाईला सांगितलं, बाई तुझ्या मालकाला पाणी कोणी फुकट पाजित नाही, जमीन किती 13 एकर, त्याच्यातली 3 एकर बॉन्डवर लिहून दे, अंगठा द्याला. ती बाई म्हणली, बाबा 13ची 13 एकर देऊन टाका, जे पाणी पाजील त्याला देऊन टाका. दोन्ही पुतण्याने बनेली फाड्या. मला 6.5 द्या, आणि ते म्हणला मला 6.5 द्या. चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापापेक्षा कमी नसतो. पण चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय हरामखोर पुतण्या पाणी सुद्धा पाजित नाही. बरं बाबा, मड्याला पाणी पाजल्या उठतं का ते? महाराज कर्मकांडाचा सिद्धांत आहे म्हणून पाणी पाजणे. काहीतरी लुप्तपिंडाच्या भयव्याप्तीच्या आसव सुक्त आहेत, त्याच्यामुळं पाडायचं. पण यानं पाणी पाजल्याच्या नंतर चुलता काही उठणार नाही. तरी पण 6.5 एकर जमीन घेतल्याशिवाय पुतण्या चुलत्याला पाणी पाजू शकत नाही. महाराज इथं तुकोबारायच्या वडिलांचे पाय कोणी धुवायचेत? आता पितर समजून, वडील समजून पाय धुवायचेत ना. बाबा ईश्वाचा बाप तुकोबारायच्या रूपात आला आणि विश्वाचा बाप तुकोबारायच्या रूपात येऊन त्या लोकांचे पाय धुतले. तुम्हाला एक सांगू का, ज्याचे पाय बायका पण धुत नाहीत, ज्याचे पाय बायका पण धुत नाहीत, त्यांचे पाय जगाच्या बापानं धुतले. कारण सांगू, त्यांच्या हाताला अक्षदा तुकोबारायच्या स्पर्शाच्या मिळाल्या. तुकोबारायच्या स्पर्श झालेल्या तांदळाच्या अक्षदा ज्या हातावर बसल्या, तर त्या तांदळातला पुरुषार्थ इतका मोठा होता, तर जगाच्या बापान पाय धुतले. श्रुतीवेडी झाली, श्रुतीवेडी झाली. महाराज हे तुकोबारायच्या जीवनातलं कर्ज. किती वृत्ती तुकोबारायचे अधिकारी. तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले सांगत नव्हते. कालांतरानं जिजाबाईला हा भाव लक्षात आला. रस्त्याने पावलं उमटले,
की साध्वी जिजाबाईंनी त्या पावलाला कान लावायचा, ज्या कानातून विठ्ठल आवाज येतोय त्या रस्त्याने आपली मालक गेले. महाराज जमिनीला स्पर्श झाल्याच्या नंतर ती जमीन विठ्ठलमय होती. त्यार्थी तुकोबारायचा भक्तीचा पुरुषार्थ किती मोठा असेल. आणि हे भक्तीचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर होतं. म्हणून तुकोबारायच्या पितराचं पक्षाचा कार्यक्रम विश्वाच्या मालकाने स्वयं आटपून टाकला. म्हणून दुसऱ्या कडव्या अर्जुनाची पत्नी झाला एका दिवशी. बाबा नुसती साडी नेसून नाही, कायान पालटे पुरुषार्थ, संपूर्ण पुरुषार्थाच्या इंद्रियाचं स्त्रीच्या इंद्रियात बदल केला आणि काम्यक नावाच्या वनात अर्जुनाचा काम तृप्त केला. कमी नाच नाही का? आपलं नुसतं तोंड भजन करते वेळ मिळाल्यावर. अर्जुनाचं तोंड भजन करत होतं नवल नाही. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचे रोम, अर्जुन मालकांच्या रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोपे तरी निवांतच आहे, ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिस देव येडा झालता वेडा. हा पुरुषार्थ असावा आपला, हे भक्तीचं टोक असावं आपलं, तरी विश्वात जगता येते. नाहीत कोण्या दिवशी बाप येऊन मुंडी पिळील काय सांगताच येत नाही. मला इतके बोल वाढवा, बुटकभर पाण्यात नका समाधान मानू, एक डोळा धुणं होईन आणि कशाला दुसऱ्याला आंघोळ घाली तू. आमच्या जिल्ह्यात एक पैलवान गाजलं, कोणाला मोजीच न बाबा. आणि मग कंबर मोडून मला दंड थापटायला. आम्ही म्हणलं येडपडीस का काय तू? गायक असेल, कीर्तनकार असेल, मृदंगाचार्य असेल, नित्य नूतन सतत सतत बोलपाठ करायचे. आम्ही सतत सतत शास्त्र पुराण पाहायचे, पाहुणी ग्रंथ. तुम्हाला जितकी स्वराचं ज्ञान वाढवता येईल तितकं वाढीत राहायचं, तर कोणी भेटणार नाही. नाही तर बाप तयारच आहे. ते गाजलं पहिलो आणि ते म्हणलं कोणीच नाही. म्हणलं पलीकडे आपल्यासारखा नाही, त्या जिल्ह्यातला आपल्यासारखा नाही. अरे म्हणलं मी काल पाहिला. कोणा पाहिला? आमक्या. कसा पाहिला? म्हणलं डोळ्यानं पाहिला. कस काय म्हणता? म्हणलं तोंडानं म्हणतो. चला तिथपर्यंत. रिकामं नाही म्हणलं. तेच गेलं. आज्याची प्रॉपर्टी होती, साखरेच्या पोत्यातला मुंगळा होता. किती खावायची काही अक्कल नाही. 9 क्विंटल तर बदाम खाल्ले होते. आणि मग गाडीत बसून त्या गावात गेलं. त्या गावात संघ होते 4-5 जण बिनशेपटीचे, याच्या संघ. तिथे गेल्यावर म्हणले पैलवान. ते खाल्लाकडे घरे. तिथे म्हातारी होती 92 वर्षाची, भाकरी टाकू लागली. आजी पैलवान मा नातू आहे. कुठं गेलाय? उसाल पाणी भरायला. आणि ते म्हणलं पैलवान दारी धरी तू का? आता हे साखरेच्या पोत्यातलं मुंगळ होतं ना, याला काहीच माहित नव्हतं. मकाचे कणस बुडात लागत आहेत का, शेंड्याला लागत आहेत का, मधात लागत आहेत, हे असं होतं ना ते. त्याला काय शेतीचं कळतं. म्हातारी म्हणली उसाला. कवा येतो? 1ला लाईन जाते, 1:30ला येतो. बसलं तिथंच. म्हातारी भाकरी करू लागली, उपाशी चालते. जेव्हा ते 5 आणि हे 6 सगळ्याला 1-1 भाकर वाढली आणि कोरडी भुरकी वाढली. का कोण भेटेल सांगता येत नाही. आपला भक्तीचा पुरुषार्थ ना अर्जुनाचा वेगळा, द्रौपदीचा त्याच्याही पेक्षा वेगळा. याच्यावर सांगतोय, 10 मिनिटात संपून टाकतो. योग असा आला बाबा, बाईनं कोरडी भुरकी वाढीन भाकरी वाढल्या.
तर पैलवान काय नाही म्हणलं, संगचं म्हणलं आजी हे काजून बदाम खाणारे याला कोरडी भुरकी कशी खाता येईल, दिसणं का तुला कळडी वाड्यात ना. आणि ते म्हणलं कळडीची आरड घ्यावं लागती नाही तर घाण्यावर न्यावं लागतात. म्हातारी म्हणली आमची इथं कोणाला टाईम नाही, ज्याला तेल खायचं ती कळडी पिळीत आहे. ज्याला तेल खायचं ती कळडी पिळीत आहे. झुरळ्या लोंबलेली म्हातारी 92 वर्षाची. जुन्या काळातली म्हातारी तंबाखू खात नव्हती, नस ओढीत नव्हती, काय नाही, अशी साधी बाई होती ती जुन्या काळातली. या काय काय खाते, योग तंबाखू खाऊन बाई शेणाला आमच्या गोठ्यात गेली, रातच्या तंबाखू खाऊन झोपलेली. तिच्या तोंडाच्या वासानं 90,000ची मसड मिली. मग तंबाखूचा वास इतका बेकार काय पाहन बघत आहे. हो तशी म्हातारी नव्हती ती, ह्या झुरळ्या गळ्या लोंबलेल्या 92 वर्षाची म्हातारी. ती म्हणली खाणार आहे तेल, हे कसं खाता येईल. म्हातारी उठली पात्रावरल्या कळडी घेतल्या, टळ 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 तेल. पैलवानानं एका भाकरीचे 6 घास केली. बुट तिथं ठुलेन गाडीत बसलं. म्हातारी म्हणली बुटा, अरे बुटानी ना नग म्हणला. काय झालं, ह्या वयात कळडी पिळून तेल काढायलीस तर तू या नातवान मला पिळल्यावर काय काय काढीन बाई. येतो मी, येतो येतो. त्याच्यातला जरी इतका पुरुषार्थ आहे तर आपल्यातला किती वाढवा लागेल. बाबा अर्जुनाचे केस फक्त कृष्ण कृष्ण म्हणत होते आणि खाली पडले तर म्हणत नव्हते. द्रौपदीच्या डोक्याचे केस खाली पडल्यावर बी कृष्ण म्हणत होते. मग विराटाच्या घरी नष्टचर्येत पहिल्याच दिवशी देव गेले आणि देवानं सांगितलं द्रौपदी केस जिथं इंचरतीस ते शेणानं जमा करी जाय. 8व्या दिवशी शेणाचे गोळे जाळून टाकी जाय. कारण हस्तिनापुरात आणि इंद्रप्रस्थात 6 लोकांना माहीत आहे द्रौपदीचे केस खाली पडल्यावर कृष्ण म्हणतात. या उकांड्याला जर गुप्तचारानं कान लावला तर उकांडा विठ्ठलमय होईल, कृष्णमय होईल आणि लक्षात येईल द्रौपदी इथं आहे आणि द्रौपदी इथे आहेत त्यावरती पांडव इथे आहेत. पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. दृष्टांत संपला. द्रौपदीच्या डोक्याचे पडलेले खाली पडलेले केस जर कृष्ण म्हणत असतील तर ते शरीर किती नामी झालं असेल. म्हणून नाचलाय वस्त्राच्या रूपात. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. म्हणून तिच्यासाठी नाचलाय. काम्य कोणात तिच्यासाठी नाचलाय. म्हणून नाचे मागे मागे विढोबार. दोन मिनिटं थांबा, 2 मिनिटं. नामजप व्हायचंय. 73व्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची कीर्तन सेवा हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय बाळू महाराज गिरगावकर यांची झालेली आहे. सगळ्यांनी एक टाळ्यांचा गजर करा आणि महाराजांचे आभार व्यक्त करूया. उद्याचं कीर्तन, उद्याचे प्रवचन श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे उत्तराधिकारी श्री हरिभक्त परायण महंत संभाजी महाराज आणि उद्याचं कीर्तन श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा असेल. उद्याचे अन्नदाते मादळमोही, धारवंटा, साक्षरपिंपरी, शिरापूर, धुमाळ, उमापूर, पवळाची वाडी, सुरळेगाव, खळेगाव, बऱ्हाणपूर, लांडे, अंमळनेर, मिसाळवाडी, डांगाची वाडी, पोकळे वस्ती, दगडवाडी, दौलतपूर, पांढरवाडी, गांधरवाडी. आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व संत महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, सर्व गायनाचार्य, टाळकरी, मृदंगाचार्य, आपले चोपदार आणि सगळ्या भाविक भक्तांचे संस्थांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं आभार. नामजप. नारायण नारायण नारायण